मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला अंड्याचं ऑमलेट कसं ऑमलेट काढता हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी साहित्य बघा, हे मी 2 कांदे घेतले आहेत आणि एकच मिरची घेतली आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आणि हे बघा थोडीशी हळद टाकायची। तुम्हाला मसाल्याची करायची असेल तर मसाला वापरू शकता, मग मिरची नाही। आता मी मिरचीवर करणार आहे आणि त्यामुळे बघा थोडीशी हळद घेतली आणि थोडंसं मीठ घ्यायचं चवीप्रमाणे। सगळं असं ना, तुम्हाला टोमॅटो हवा असेल तर टोमॅटो पण तुम्ही घालू शकता, पण मला नको आहे, मी नाही घालत आहे। हे बघा, आणि हे सगळं असं मिक्स करायचं, चांगलं असं मोडून घ्यायचं आणि 10 मिनिटं ठेवून द्यायचं। मग सर्व एकत्र होतं, मी चांगलं हे सगळं त्याची टेस्ट कोथिंबीरची सर्व मिरची सगळी या कांद्यामध्ये उतरते आणि ऑमलेट छान होतं टेस्टी। असं मिक्स करायचं, कांद्याचं पाणी सुटतं आणि मग पोळी सुद्धा मस्त लागते चवीला। कांदा बऱ्यापैकी नरम पडला तर कोथिंबीर चांगली घालायची, मग कोथिंबीरचा फ्लेवर छान उतरतो याच्यामध्ये। ठेवून देते तुम्हाला, मग मी दाखवते ऑमलेट कसं काढते। हे बघा, आता मी ऑमलेट काढते। आता मी 3 अंडी घेतली, आता मी एवढा मी कांदा 2 कांदे आहेत, पण आता आपण त्यांना थोडंसं असं म्हणजे हे करायचं, किती टाकणार एका अंड्याला हे आपल्याला थोडंसं असं शेअर करून घ्यायचं, असं पार्ट करून घेतलं। हे बघा 1 2 3 कांद्याला 3 एका साईडने मी तवा तापत ठेवलाय, फोडून घ्यायचं। जो कांदा आहे पहिला आधी करायचं, चांगलं असं मिक्स करायचं। पलक आहे ना, ते चांगलं असं फेटून घ्यायचं, चांगलं असं तार यायला पाहिजे बघ, चांगली तार यायला पाहिजे, सगळं मिळून यायला पाहिजे। आणि मग हा आपण कांदा टाकून घ्यायचा। हे सगळं मिक्स करायचं, मिक्स झाल्यानंतर मग आपण ऑमलेट काढायला यायचं। हे बघा, तवा छान तापलाय, आता मी तेल टाकून देते। तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तेल आणि ऑमलेट टाकून घ्यायचं, आवाज यायला पाहिजे आणि मग पायाच्या चमच्याने थोडंसं आकार द्यायचं। आता चांगलं शेकून चांगलं असं फ्राय करून घ्यायचं। गॅस मिडियम टू लो हीटवरच ठेवायचा। आता पलटायचं, चांगलं असं खरपूस भाजून घ्यायचं। हे बघा, चांगलं असं खरपूस भाजून झालं। आता हे ऑमलेट रेडी झालं, आता हे मी काढून घेते। अशा पद्धतीने मी सर्व ऑमलेट्स काढून घेते। हे बघा, अशा प्रकारे हे आपले अंड्याचे ऑमलेट्स बनवून रेडी झाले आहेत। तुम्हीही अशा प्रकारे बनवा, तुम्हालाही आवडतील। हे बघा, तुम्ही बघू शकता, कलर बघा एकदम छान आले, टेक्स्चर पण बघा, बघू शकता। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।